नापेडने कांदा खरेदी सुरू केलेली आहे, हे चांगलं झालं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते शेतकरी फिरकायला तयार नाही आहेत. कारण जेव्हा सरकार एक भाव निश्चित करतो, मग जे व्यापारी तोपर्यंत भाव देत नाही, ते सरकारच्या भावापेक्षा जास्त पैसे देतात. म्हणजे 1580 रुपये केलं तर व्यापारी आता 1700-1800 रुपयाने प्रमाणे कांदे खरेदी करत आहेत. हे त्याचं नेहमीच झालेलं आहे. कांदा असो की कापूस खरेदी असो, ते तेव्हा व्यापारी असंच करत राहतात. म्हणून मग केंद्र सरकारच्या योजनेपेक्षा जास्त पैसा मिळत असल्यामुळे शेतकरी नापेडला कांदे न देता शेतकरी व्यापाऱ्यांना देत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे एक होणार आहे, नापेडचे कर्मचारी असो की अधिकारी असो, ते अत्यंत घोटाळेबाज आहेत, ते अत्यंत लबाड आहेत. ते पैसे कसे खायचे, पैसे कसे जिरवायचे त्यांना चांगलं माहीत आहे. सरकारी योजनेमध्ये जे कर्मचारी अधिकारी असतात ते घोटाळ्यांचे महामेरू असतात. त्या 12 गावचे पाणी प्यालेल्या भ्रष्ट अनितिमान दुराचारींना भ्रष्टाचार कसा करावा हे सांगावं लागत नाही. त्यांच्या रोमात तो भिनलेला असतो. मग त्यांच्याशी संगनमत केलेले जे शेतकरी असतात, एक ट्रॅक्टर आणलं का 10 ट्रॅक्टर टिपून टाकतात. ते त्याच्यातले काही शेतकऱ्यालाही मिळतात आणि बाकीचे अधिकारी ते पैसे वाटून खाऊन जातात. नापेडच्या विक्री केंद्रावर खरेदी होत नसेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. पण याच्यामध्ये पण आणखी एक गंमत आहे. काही शेतकरी तेथे गेले तर त्यांनी तो कांदा नाकारला, म्हणजे कांदा खराब आहे, आणि मग तोच कांदा व्यापाऱ्यांनी 1800 रुपये प्रमाणे खरेदी केला. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो, सरकारी कर्मचारी उद्दाम असतात, कामचोर असतात, भ्रष्ट असतात. त्यांना लोकांना हेलपट्या मारायला लावणं, लोकांना त्रास देणं, लोकांना छळणं, कामं न करणं, येणकेन का नाही, ते आपले कागदपत्र फेटाळत राहतात ना. तसंच त्यांनी आता ते प्रकरण सुरू केलं असेल तरी नवल वाटायला नको.